काही दिवसांपूर्वी एबीपी माझानं या संदर्भातलं एक विशेष वृत्त दाखवलं होतं आणि त्याला अखेर यश येताना दिसतं। हे सगळं प्रकरण काय आपण जाणून घेऊया। मागील 15 वर्षांपासून मासेमारीवरती उपजीविका करणारे हे आहेत मरगळवाडीचे मच्छीमार। मात्र गंगाखेड साखर कारखान्यामुळे त्यांची मच्छीमारी धोक्यात आली आहे। या कारखान्यातून सोडण्यात आलेली मळी थेट तलावात विसर्जित केली जाते, त्यामुळे तलावातील जलचरांचं अस्तित्वच धोक्यात आलंय। प्रदूषणामुळे माशांचाही मृत्यू झालाय, परिणामी कुटुंबियांच्या उपजीविकेचाही प्रश्न निर्माण झालाय। ते मासे मध्ये मळीचं पाणी आलं ना तर दमकोंडा होऊन मासे मगून जाते, म्हणजे मासे कडीला आल्याने समजी नुकसान होते आमची। आम्हाला काही पण भेट आम्हाला इथलं तग सोडून दुसऱ्या तगावर जावं लागलं हिंडायला। पुन्हा त्याला आम्ही काही केलं तर काही महिन्यात धमक्या देतं आम्हाला, मागतो तुम्हाला हाणतो, नाही म्हणजे टंगडी तोडतो, तिथो घेतो, म्हणजे आमचं काही चालत नाही। मच्छीमारांनी केलेले आरोप कारखाना प्रशासनाला मात्र मान्य नाहीयेत। 3 वर्षांपूर्वी कारखान्याचा मोलासिस टँक फुटल्यानं मोठ्या प्रमाणात मळी तलावात गेली होती, त्यावेळी नुकसान भरपाई देण्यात आली होती। आता पुन्हा नुकसान भरपाई मिळवण्याचं हे षडयंत्र असल्याचं कारखाना व्यवस्थापनाचं म्हणणं आहे। कारखाना मळी सोडत नाही, जी कारखान्याची प्रेसमट निघते मळी ती आम्ही शेतकऱ्यांना 230 रुपये टन या दराने शेतकऱ्यांना शेतीत टाकण्यासाठी विकतो। ते जे मेलेल्या माशांचे जे फोटो दाखवत आहेत ते मेलेल्या माशांचे फोटो 3 वर्षापूर्वीचे आहेत आणि तेच फोटो प्रत्येक वेळेस तक्रार करताना दाखवत। जर आम्हाला असाच आणखी मानसिक त्रास जर झाला तर आम्ही आमच्या प्रशासनाचा यावर विचार करू। या सगळ्या प्रकरणात नक्की दोषी कोण? रोजगारापोटी जास्त भरपाईची मागणी करणारे हे मच्छीमार की कारखान्याच्या चुकांवरती पांघरून घालणारं कारखान्याचं व्यवस्थापन? याचा शोध घेऊन दोषींवरती कारवाई केली पाहिजे आणि मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्नही सोडवला पाहिजे। विशाल माने, स्टार माझा, परभणी।